नाही, 370 कलम होतं आणि नव्हतं. त्यामुळं आपण लष्करी कारवाई करण्यामध्ये काही अडचण येत नाही. सर्जिकल स्ट्राईक करून झालेला आहे, कोवर्ट ऑपरेशन करून झालेली आहेत, म्हणजे जगाला न सांगता ओव्हर्ट ऑपरेशन करून झालेली आहेत आणि पाकिस्तानमध्ये जाऊन हवाई हल्ला करून पण झालेला आहे. या सगळ्यानंतर सुद्धा दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. त्यामुळे आताची जी गरज आहे त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे आहेत की पाकिस्तानच्या इस्टॅब्लिशमेंटवर हल्ला करून पाकिस्तानच्या त्यांना मदत आहे 100% आहे. पाकिस्तानचं लष्करच दहशतवादी तळ चालवते. पण युद्ध नाही, पण पाकिस्तानला पनिश करायचं. याच्यामध्ये काय काय थ्रेशहोल्ड असू शकतात, तर त्याच्यावर निश्चितपणे स्ट्रॅटेजिक कमिटी विचार करते. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं. मुझफ्फराबाद नावाचे पाक व्यक्त काश्मीरमधलं एक शहर आहे की जिथं मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे तळ आहेत. तर त्या मुझफ्फराबादवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बिंग करणं, कदाचित तिथंच लष्कर पाठवणं आणि तिथं संपूर्ण नष्ट करणं. आणि जसं मुंबईच्या हल्ल्याला आपण म्हणतो की झकीउल लखवी हा लष्कर तोयबाचा कमांडर जबाबदार आहे किंवा हाफिज सय्यद जबाबदार आहे. तर अशा माणसांना आयडेंटिफाय करायचं. जसं अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारलं, अयमन अली जवाहीला मारलं किंवा इस्रायल अशा प्रकारचे अटॅक करून टार्गेटेड किलिंग करतं. तर अशा प्रकारची लोकांना एलिमिनेट करणं आणि एक धडा देणं. असं कोणी म्हणत नाही की दहशतवादी हल्ला तुमच्यावर झाला म्हणून आता तुम्ही जा युद्ध करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं कुठलाच देश म्हणत नाही आहे. त्यामुळं जागतिक राजकारण पण समजून घ्यायला पाहिजे. अगदी अमेरिकेनं सुद्धा त्या डोनाल्ड ट्रम्प पण म्हणाले की पाकिस्तान हे आमचा मित्र आहे, भारत हे आमचा मित्र आहे, दहशतवादी हल्ला झाला हे वाईट झालं आणि दोघांनी आता त्यातून मार्ग काढला पाहिजे. हे जागतिक राजनयाची भाषा ही अशीच गुढी असते. नमस्कार, 4 मोर थॉट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे अत्यंत असा गंभीर आणि तितकाच संवेदनशील असा विषय आहे की पहलगामवरती एक अतिरेकी हल्ला झाला आणि त्याच्यावरतीच की सुरक्षा यंत्रणा असेल किंवा सरकारची धोरणं असतील आणि माध्यमांची भूमिका, या सर्वांवरती एक सखोल चर्चा आपण करणार आहोत. आणि ते म्हणजे श्रीराम पवार सर यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. विषय तसा गंभीरच आहे हा बोलण्यासाठी आपल्याला. तर तुम्ही इतके वर्ष, तर 30 वर्ष झालं तुम्ही पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहात. तर हा प्रवास करत असताना या दरम्यान अनेक दहशतवादी हल्ले तुम्ही बघितले असतील किंवा त्या संदर्भात रिपोर्टिंग केलं असेल. तर हा हल्ला त्या बाबतीत तुम्हाला कसा वाटतो? हा हल्ला अत्यंत घृणास्पद म्हणता येईल असा हल्ला आहे. कारण एक तर या आधीचे म्हणजे दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा पॅटर्न पुन्हा पुन्हा बदलतो आहे. आपण जर बघितलं तर 89-90च्या सुमाराला जो काश्मीरमधला दहशतवाद सुरू झाला तो पाकिस्तान पुरस्कृतच होता. तर तेव्हा असे सरसकट हल्ले व्हायचे, पण नंतर त्याचं स्वरूप बदललं. आणि नंतर आपण बघितलं तर मग इस्टॅब्लिशमेंटवर हल्ले किंवा सरकारची बलस्थानं आहे तिथं हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. विशेषतः संसदेवरचा हल्ला त्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यानंतर एक मास मर्डर म्हणता येईल अशा प्रकारचा हल्ला झाला तो 26/11चा मुंबईचा हल्ला 2008चा. तर तो हल्ला दहशतवाद्यांचा किंवा पाकिस्तानचा एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही सातत्यानं भारताला त्रास देतो आणि दहशतवादाच्या माध्यमातून एक ज्याला लो कॉस्ट वॉर म्हणतात की कॉस्ट फार नाही आहे, पण सतत भारताला डिवचत यायचं आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला जो तणाव आहे तो कायम ठेवायचा आणि त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर फायदा घ्यायचा. अशा प्रकारचं ते पाकिस्तानचं धोरण होतं. त्यानंतर आपण बघतो की दहशतवादाच्या स्वरूपात आणखी एक बदल झाला. तो बदल होता म्हणजे लष्करी किंवा सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर, चौक्यांवर हल्ले करणं. त्यांनी सिव्हिलियनवर हल्ले पूर्णपणे टाळले होते. हो, म्हणजे मागचा जो हल्ला झाला तो सगळा पुलवामाचा, उळीचा, हे सगळे हल्ले जे आहेत, पठाणकोटचा, हे सगळे लष्करी तळांवरचे हल्ले आहेत. पुलवामाचा हल्ला होता तो कॅनवायवरचा हल्ला होता CIPFच्या. उळी आणि पठाणकोटचा हल्ला हे लष्करी तळांवरचे हल्ले होते, म्हणजे लष्करी सुरक्षा दलांच्या तळावरचे हल्ले होते. म्हणजे त्यात 26/11च्या हल्ल्यानंतर एक झालं की पाकिस्तानचा चेहरा एक तर जगासमोर खुला झाला की हे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत आणि ज्या पद्धतीनं लोकांना मारलं त्याची एक अतिशय वाईट प्रतिक्रिया सगळ्या जगातून होती. त्यानंतर दहशतवादांच्या काही ह्या संघटना आहेत त्यांनी तो बदल स्वीकारला की सामान्य माणसांना न मारता आमची लढाई ही स्टेटची आहे, म्हणजे राज्यव्यवस्थेची आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न म्हणून सुरक्षा यंत्रणांवर हल्ले केले. ते सतत चालू होतं आणि आता झालेला हल्ला मात्र पुन्हा एक स्ट्रॅटेजीमध्ये बदल आहे. दहशतवाद्यांच्या स्ट्रॅटेजीमधला बदल आहे की ते सामान्य पर्यटकांना लक्ष करू पाहत आहेत. आणि मग आपण जे सगळीकडे वाचलं, ज्याच्यावर खूप चर्चा झाली की नाव विचारून तुम्ही हिंदू आहात अशी खात्री करून गोळ्या घातल्या गेल्या.
हो. हे ठरवून हिंदू पर्यटकांची आयडेंटिटी तपासून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. त्याचा उद्देश स्पष्ट होता की दहशतवाद्यांची बदललेली स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी आणि त्याच्या आधी काही दिवस पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल मुनीर यांचं विधान हे आपण एकमेकाशी जोडून बघायला पाहिजे. ते असं म्हणाले होते की काश्मीर त्यांची जगलं वेण आहे वगैरे वगैरे आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे जिनांनी जो मांडला होता ज्याच्यातून भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली असं पाकिस्तान मानतो. तर त्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार हिंदू आणि मुस्लिम हे दोन पूर्णपणे वेगळे समूह आहेत, दोन वेगळे धर्म आहेत आणि त्यांच्या चालीरीती सगळंच वेगळं आहे. तर त्या सिद्धांताचा त्यांनी हवाला दिला होता आणि तो हवाला दिल्यानंतर हिंदूंना ठरवून वेचून मारणं ह्या दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे असं स्पष्टपणे दिसते. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पडायची. काश्मीर हे मुस्लिम बहुल राज्य आहे आणि त्या राज्याला भारत कधीच न्याय देणार नाही म्हणून मग तिथले स्थानिक लोक हातात घेतात आणि भारताच्या विरोधात उभे राहतात. अशा प्रकारचा नॅरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा खेळ आहे आणि तो जो खेळ आहे त्याला जागतिक पातळीवर उघड करणं आणि त्या टॅपमध्ये न अडकणं, हिंदू मुस्लिम अशा टॅपमध्ये न अडकणं म्हणजे पाकिस्तानचं डिझाईन पराभूत करणं. त्या अर्थानं आपण याच्याकडे बघायला पाहिजे. आता तुम्ही म्हणला की सरकारची धोरणं म्हणजे त्यांनी जर मुस्लिम राष्ट्र किंवा हिंदू राष्ट्र अशा पद्धतीने जर टार्गेट करून आपल्याला हल्ले करत असतील तर मग याला सरकारची धोरणं पण काही बाबतीत कारणीभूत ठरतात का या हल्ल्यांसाठी? की हल्ली म्हणजे असं झालं की भारताने जास्त हिंदू राष्ट्र म्हणून स्वतःला समोर आणलंय जगासमोर हल्ली काही वर्षांमध्ये. मग तशासाठी पुन्हा एकदा त्यांनी जाणून करून देत आहेत का ते की आम्हाला काश्मीर हवे का तर ते मुस्लिम ही मुळातच पाकिस्तानची भूमिका आहे की म्हणजे 47ला जेव्हा देश फाळणीहून स्वतंत्र झाला तेव्हापासून पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचं म्हणणं असंच होतं की काश्मीर हा मुस्लिम बहुल राज्य आहे आणि मुस्लिम बहुल राज्य आणि हिंदू राज्यकर्ता अशी एक परिस्थिती काश्मीरमध्ये होती. तर हैदराबादमध्ये हिंदू बहुल राज्य आणि मुस्लिम राज्यकर्ता अशी परिस्थिती होती. तर भारतातली सगळी राज्य आपण विलीन केली तेव्हा पाकिस्तानचं म्हणणं असं होतं की ते मुस्लिम बहुल राज्य आहे त्यामुळे ते पाकिस्तानात नॅचरली जायला पाहिजे कारण तिथं मुस्लिमांची संख्या जास्त आहे आणि द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार ते तिकडे जायला पाहिजे. तर द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा पहिला पराभव काश्मीरमध्ये झाला. भारताच्या नेत्यांचं तेव्हाच्या विशेषतः जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं असं होतं की कुठल्या धर्माची संख्या काय आहे याच्यापेक्षा तिथल्या लोकांना काय वाटतं याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि मग तिथल्या महाराजांनी जेव्हा काश्मीरचं भारतात विलिनीकरण केलं तेव्हा आपण एक असा भारताची अशी भूमिका होती की लोक जे म्हणतील त्यांना मान्य करू. नंतर मग काश्मीरमध्ये पाकिस्ताननं सैन्य घुसवलं, युद्ध झालं, आपण बहुतांश काश्मीरचा भाग सोडवला, काही भाग त्यांच्या ताब्यात राहिला, युनायटेड नेशन्समध्ये बाहेर केला आणि युद्धबंदी झाली. हे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्या सगळ्या इतिहासामागची भारताची भूमिका अशी होती की द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आम्हाला मान्य नाही. फाळणी जे झालेली आहे ती काही नैसर्गिक नाही आहे. आम्ही एकच देश आहोत, एकच समाज आहोत. याची म्हणजे चुकीच्या पद्धतीनं फाळणी झाली अशा पद्धतीचा आपला तेव्हाही म्हणणं होतं आणि पाकिस्तानचं म्हणणं मात्र त्याच्या नेमकं उलटं होतं की मुस्लिम बहुल राज्य आहे म्हणून आमच्याकडे यायला पाहिजे. तर या द्विराष्ट्रवादाचा पहिला पराभव हा काश्मीरमध्ये झाला असं म्हणण्याचं कारण काय आहे तर जेव्हा पाकिस्ताननं आधी टोळीवाले ट्रायबल्स काश्मीर खोऱ्यात घुसवले नंतर पाकिस्तानचं रेग्युलर सैन्य काश्मीरमध्ये आलं तेव्हा भारताचं सैन्य तिथं पोचायच्या आधी काश्मीरमधल्या लोकांनी प्रतिकार केला. काश्मीरमधल्या लोकांनी रिजेक्ट केलं की आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं नाही. त्या टोळीवाल्यांना त्या लोकांनी विरोध केला. ठीक आहे, त्यांच्या हातात जी काही शस्त्र होती, त्यांची जी काही ताकद होती त्यानुसार विरोध केला. ते शस्त्रसज्ज लोक होते, त्यांनी तो विरोध बऱ्याच प्रमाणात मोडला. पण नंतर भारताचं सैन्य आल्यानंतर काश्मीरमधल्या स्थानिक लोकांनी हे टोळीवाले कुठून आले, कुठे लपले आहेत, त्यांच्याकडे हत्यार काय आहेत याची माहिती भारतीय सैन्याला दिली. त्यामुळं काश्मीरचे लोक हे भारताच्या बाजूनं तेव्हाही उभे होते, आताही उभे आहेत. मुस्लिम बहुसंख्या तेव्हाही होती, आताही होती. त्यामुळे द्विराष्ट्रवादाचं डिझाईन पहिल्यांदा तिथं पराभूत झालं. त्यानंतर बांगलादेशमध्ये पराभूत झालं. दोन राष्ट्र आत्ता जी तयार झाली आहेत बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्हींचा धर्म एकच आहे, दोन्हीकडे मुस्लिम आहेत. असं असताना सुद्धा बांगलादेशातल्या मुस्लिमांनी पाकिस्तानच्या वर्चस्वाला नकार दिला. पाकिस्तानच्या सैन्यानं प्रचंड अत्याचार केले बांगलादेशमध्ये, काही लाख लोक मेले, अनेक महिलांवर बलात्कार झाले वगैरे. हे सगळं सैन्यानं केलं आहे पाकिस्तानचे आणि ऑन रेकॉर्ड आहे. त्यानंतर बंगालच्या म्हणजे पूर्व बंगाल तेव्हाचा आणि आताचा बांगलादेश, तर या लोकांनी केलेला प्रतिकार त्याला भारतीय सैन्याने दिली साथ. याच्यातून बांगलादेश तयार झाला आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की केवळ धर्माच्या आधारावर एक राष्ट्र तयार होत नाही. द्विराष्ट्रवादाचा पुन्हा तिथं पराभव झाला. त्यानंतर 75 वर्षानं
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जर म्हणत असतील की द्विराष्ट्रवादाच्या आधारावर काश्मीर पाकिस्तानचा आहे, तर ते चूक आहे. चूक. यापूर्वी पण तो सिद्धांत खोटा ठरला होता, आता पण तो सिद्धांत खोटा ठरेल. मुद्दा इतकाच आहे की आपण आपल्या देशातल्या राजकारणासाठी हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करून पाकिस्तानच्या जाळ्यात अडकायचं का? आपल्या राजकारण चालत राहील, आपली अंतर्गत अनेक गोष्टीवर मतभेद आहेत, पण जेव्हा देशाचा प्रश्न तयार होतो तेव्हा सगळ्यांनी हिंदू मुस्लिम एकत्र असावं. असं नॅरेटिव्ह करायचं की ते कळावं असं वाटण्याचे हेतू पराभूत करण्यासाठी आपण एकत्र उभं राहायचं. तर असा मुद्दा आपल्यासमोर अधिक म्हणजे स्पष्टपणे उभा आहे. आता बघितलं तर 91 पासून जी युद्ध झाली आहेत त्याच्यानंतर आता अशी परिस्थिती उद्भवली आहे की युद्ध होऊ शकतं असं परिस्थिती तर वाटतीये, कारण तणावपूर्ण तिथं पण वातावरण आहे आणि ओव्हरऑल देशामध्ये पण असंच लोकांना वाटतं की आता युद्ध व्हायला पाहिजे आणि एकदा सडेतोड उत्तर दिलं गेलं पाहिजे त्यांना. कधीही अशा प्रकारचा हल्ला होतो तेव्हा जनभावना प्रक्षोभक झालेल्या असतात किंवा एक संतापाची लाट आलेली असते. हे जगात सगळीकडे होतं. म्हणजे इस्रायलच्या खेळाडूंना जेव्हा म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या तेव्हा इस्रायलमध्ये अशाच प्रकारचा संताप तयार झाला होता. इस्रायलनं नंतर गोळ्या घालणाऱ्या प्रत्येकाची हत्या केली आणि तो बदला घेतला. अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा अमेरिकेमध्ये अशाच संतापाचा कडेलोट होता आणि त्या संतापाच्या कडेलोटाच्या भयातच अमेरिकेनं दहशतवादाविरोधातलं युद्ध जाहीर केलं आणि अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवलं. नंतर ते जवळपास 20 वर्ष युद्ध चाललं. आपल्याकडेही दहशतवाद्यांच्या प्रत्येक हल्ल्यानंतर संतापाचा स्फोट झाला आहे. म्हणजे संसदेवर हल्ला झाला 2001मध्ये, तेव्हा असाच रोष तयार झाला होता. ऑपरेशन पराक्रम म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणावर सैन्याच्या हालचाली केल्या. प्रत्यक्षात युद्ध झालं नाही पण तणाव खूप होता. 2008मध्ये मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही देशात पाकिस्तानला एकदा धडा शिकवा अशा प्रकारची एक संतापाची लाट होती, पण तेव्हाही आपण युद्ध प्रत्यक्षात केलं नाही. बाकीचे मेजर्स अवलंबले, डिप्लोमॅटिक मेजर्स अवलंबले, काही कोवर्ट ॲक्शन झाले असतील वगैरे वगैरे. जेव्हा उरी आणि पठाणकोटचा हल्ला झाला आणि त्याच्या आधी पंतप्रधान मोदी पाकिस्तानमध्ये गेले होते आणि त्यांनी एक प्रयत्न केला होता की भारत पाकिस्तानचा पुन्हा डायलॉग सुरू व्हावा आणि आपण पुन्हा एक गाडं उडवा आणायचा असा एक प्रयत्न मोदी सरकारनं नक्की केला होता. पण त्यानंतर जे पठाणकोट आणि ओळीमधले हल्ले झाले त्यानंतर तो काही प्रयत्न पुढे जाणं शक्य नव्हतं. ओळीच्या हल्ल्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला. तेव्हाही लोकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि त्याचा एक प्रतिसाद म्हणा किंवा एक उत्तर द्यायचं म्हणून सर्जिकल स्ट्राईक केला. सर्जिकल स्ट्राईक काही तो पाहिला नव्हता. त्याच्या आधी भारतानं अनेक वेळा पाकिस्तानमध्ये आणि म्यानमारच्या हद्दीमध्ये जिथं ईशान्य भारतातले वेगवेगळे बंडखोर आहेत, जातात प्रशिक्षणाला वगैरे, त्यांच्यावर हल्ले केले आहेत. पण सर्जिकल स्ट्राईक आपण जाहीर करत नव्हतो. होळीनंतर पहिल्यांदा असं झालं की भारतानं सर्जिकल स्ट्राईक जाहीर केला की आम्ही हल्ला केला आहे, नंतर त्याच्यावर सिनेमा आला वगैरे वगैरे. पण तो स्ट्राईक जाहीर केला आणि एका अर्थानं जगाला आपण मेसेज दिला की आम्ही अशा प्रकारे जर तुम्ही हल्ले केले तर आम्ही जाहीरपणे तुमच्या कंट्रोल, तेव्हा तो हल्ला केला होता तो पाकव्याप्त काश्मीरमधला होता, तर तुम्ही ज्याच्यावर नियंत्रण ठेवता त्या भूमीत जाऊन आम्ही हल्ले करू अशा प्रकारचा संदेश देण्याचा तो प्रयत्न होता. त्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला आणि तो 40 CRPFचे जवान त्याच्यामध्ये शहीद झाले. त्यानंतरची प्रतिक्रिया स्वाभाविकच शोभाची होती. त्यानंतर साधारण 12 दिवसांना आपण बालाकोटमध्ये हल्ला केला आणि तेव्हा पहिल्यांदा भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारताच्या हवाई दलानं बालाकोटमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. ते एक मोठं धाडस होतं, कारण प्रत्येक वेळेला असा एक आपल्यासमोर एक पेच होता की आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जर आपण हल्ला केला किंवा नियंत्रण रेषा ओलांडून जर पाकिस्तानमध्ये हल्ला केला तर त्याची प्रतिक्रिया सर्वंकष युद्धामध्ये होईल. हाच पेच कारगिलच्या युद्धात पण होता. कारगिलच्या युद्धामध्ये लष्कराला स्पष्ट सूचना अशा होत्या की कारगिलमध्ये उंच टेकड्यावर बसल्या पाकिस्तानच्या सैन्याला आपण हलवं, म्हणजे फाकलून द्यायचं आहे, त्याच्यासाठी पडेल ती किंमत मोजू पण आपण त्यांना तिथून घालवायचं आहे. ते केलं. पण त्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये जा आणि पाकव्याप्त काश्मीर घ्या किंवा या प्रकारच्या कुठल्याही याला सरकारची परमिशन नव्हती. त्यामुळं तिथून आपण पाकिस्तानला हाकललं आणि तो आपण विजय समजला. तेव्हाची पण परिस्थिती वेगळी होती ना. तेव्हा काश्मीर हे वेगळं स्टेट होतं, त्याला स्पेशल स्टेटचा दर्जा होता. 370 हे कलम त्यांच्यासाठी होतं. आता ते सगळं खारीज केले. आता ते नॉर्मल राज्य आहे, त्याच्यासाठी इतर राज्यांसाठी ज्या तरतुदी असतात तशाच आता काश्मीरसाठी तरतुदी आहेत. इव्हन स्पेशल तरतुदी पण काही काही केलेल्या आहेत तिथं. मग त्या अनुषंगाने करू शकत नाहीत का काही? नाही, 370 कलम होतं आणि नव्हतं, त्यामुळं आपण लष्करी कारवाई करण्यामध्ये काही अडचण येत नाही. 1971चं युद्ध झालं, 65चं युद्ध झालं, तेव्हाही 370 कलम होतं, पण आपल्या फौजा गेल्या. आपण आक्रमण केलं लाहोरपर्यंत, भारतीय सैन्य 71च्या युद्धामध्ये गेलो होतो, 65च्या युद्धामध्ये गेलो होतो. तर या प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. मग त्यामुळे त्यात 370 कलमाचे अडचण व्हायचं काही कारण नाही. 370 कलम असावं की नसावं
हा पूर्णपणे भारताच्या अंतर्गत डिबेट आहे. हां. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आलेल्या राज्याला आपण दिलेल्या जे काही हमी आहे ती हमी आपण पाळायची की थांबवायची हा आपला इंटरनल निर्णय आहे. त्याचा आणि भारतावर कायच्या कारवाईचा काही संबंध नव्हता. पण तिथले लोक जर आता हा ऑलमोस्ट त्यांनी तिथे जे नागरिक आहेत त्यांच्याच सहाय्याने हा हल्ला केलेला आहे. म्हणजे तिथले काही नागरिक त्यांच्याशी आहेतच ना मिळालेले. बरोबर. मग अशा वेळेला तिथं काम करताना लोकांचा पण विचार करायला हवा ना, तिथल्या जे आपल्या बाजूने आहेत आणि जे त्यांच्या बाजूने आहेत. त्याच्यामध्ये एक आपण समजून घ्यायला पाहिजे की 3 युद्धांमध्ये तिथली जनता आपल्यासोबत राहिली आहे. हम्म. दहशतवाद सुरू झाला त्याच्या आधी तिथल्या निवडणुकीमध्ये प्रचंड घोटाळे झाले होते. जेव्हा तुम्ही लोकांना एलिमिनेट करायला सुरू करता तेव्हा या शक्तींचं फावतं. पाकिस्तानचं कधी फावतंय तर जेव्हा भारताच्या बाजूनं केंद्र सरकारकडून जेव्हा काश्मीरला असं एका बाजूला ढकललं जाते तेव्हा दहशतवादाच्या घटना करायला बळ मिळतं. कारण पाकिस्तानाला सांगू शकतो की हे तुमच्यावर अन्याय करतात म्हणून आम्हाला साथ द्या. तरी पण काश्मीरमध्ये अतिशय छोटा वर्ग या प्रकारच्या गोष्टींना बळी पडतो. सुरक्षा बाय अँड लार्ज यंत्रणांचं सुरक्षा यंत्रणा आहेतच त्यात, पण बाय अँड लार्ज लोक तिथले आपल्या बाजूचे आहेत. मी बालाकोटबद्दल सांगत होतो. बालाकोटचा स्ट्राईक हा आपला आत्तापर्यंतच्या आपण ठेवलेल्या सीमा ओलांडून केलेला स्ट्राईक होता. आत्ताचा प्रश्न काय आहे तर सर्जिकल स्ट्राईक करून झालेला आहे, कोवर्ट ऑपरेशन करून झालेली आहेत, म्हणजे जगाला न सांगता ओव्हर्ट ऑपरेशन करून झालेली आहेत आणि पाकिस्तानमध्ये जाऊन हवाई हल्ला करून पण झालेला आहे. या सगळ्यानंतर सुद्धा दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत. त्यामुळे आत्ताची जी गरज आहे त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळं पाकिस्तानला एक फटका बसेल किंवा त्यांच्या असं लक्षात येईल की याची कॉस्ट खूप जास्त आहे. अशा प्रकारची जर आपण ॲक्शन केली तर याची कॉस्ट इतकी जास्त आहे ती आपल्याला झेपणार नाही. त्यामुळं मग पाकिस्तान कदाचित हल्ला करायला धजावणार नाही. कारण याआधी आपण जे जे काही केलं त्याचा एक लिमिटेड परिणाम झाला, लिमिटेड काळासाठीचा परिणाम झाला. बालाकोटनंतर आपल्याकडं असं सांगितलं जात होतं की पाकिस्तानला आपण असा झटका दिला आहे की आता पाकिस्तान दहशतवादी कारवाई करणार नाही. पण आपण बघतोय की छोटे छोटे हल्ले झाले, सुरक्षा यंत्रणांवर झाले आणि आता हा खूप मोठा हल्ला झाला. त्यामुळं त्याचा थ्रेटचं जे परसेप्शन आहे त्याची जी लेवल आहे ती संपली आता. त्यामुळे आता आपल्याला त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करावं लागेल. एका बाजूला 2 प्रकारचे ॲक्शन होतात. एक डिप्लोमॅटिक ॲक्शन असतात ज्या आपण केल्या की पाकिस्तानच्याकडं जाणारी सगळ्या व्यापार बंद केला, त्यांना व्हिसा द्यायचं बंद केलं, पाकिस्तानल्या नागरिकांना देश सोडून जा म्हणून सांगितलं ज्यांना व्हिसा दिला होता, आणि सिंधू करार आपण स्थगित केला. तर हे सगळे मेजर आपण केले. त्यांचं वकिलातींचा दर्जा डाऊनग्रेड केला, तिथल्या लोकांना परत पाठवलं वगैरे वगैरे. त्यांनी पण तेच केलं. त्यांनी व्यापार बंद केला, त्यांनी सिमला काय आम्ही स्थगित करू शकतो असं सांगितलं. हे डिप्लोमॅटिक मेजर झालेले आहेत. डिप्लोमॅटिक मेजर हा एक भाग असतो. त्याच्यातून आपण जगाला सांगत असतो की आम्हाला अशा प्रकारचे हल्ले मान्य नाहीत, आम्ही आमच्या हातात असली सगळी हत्यारं वापरूया. आता यातल्या एका गोष्टीची खूप चर्चा आहे, तो सिंधू पाणी वाटप काय आणि सिमला काय या दोन्हीचा खूप वेळा संदर्भ येतो. सिंधू पाणी वाटप काय 1960 मध्ये झालेला काय आहे, ज्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यामध्ये हिमालयातून येणाऱ्या 6 नद्यांचं पाणी कसं वाटायचं हे ठरलं आहे. 3 नद्यांचं पूर्ण पाणी भारतात येतं आणि 3 नद्यांचं पाणी भारतातून पाकिस्तानला तो नॅचरल प्रवाह आहे. तर त्याचं वाटप कसं करायचं हे ठरलं. त्यामधलं 80% पाणी हे पाकिस्तानला, 20% पाणी भारताला, अशा प्रकारचं वाटप झालं. आणि अपस्ट्रीमवर काही प्रमाणात धरणं बांधायला त्याच्यामध्ये परमिशन मिळाली. आता ही परमिशन मिळाली असून सुद्धा अजून आपण 20% पाणी वापरू शकलो नाही. आता आपण असं म्हणतो आहोत की आम्ही तो करार स्थगित केला म्हणजे आम्ही कागदावर तुमचं पाणी तोडू. आता कागदावर पाणी तोडू म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात पाणी तोडणं वेगळं, कारण त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर धरणं बांधावी लागतील. तिथली टोपोग्राफी अशी आहे की आता जो सीझन आहे त्याच्यामध्ये इतक्या प्रचंड वेगानं पाणी वाहत असतं, कारण बर्फाचं पाणी येतं तिथं. उन्हाळ्यामध्ये बर्फाचं पाणी होतं, त्याच्या नद्या वाहतात. आपल्याकडच्या सारख्या पावसाळी नद्या नाहीत, त्या उन्हाळी नद्या आहेत. तर त्याचं पाणी थांबवणं इतकं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी धरणं बांधण्यासाठी इंजिनिअरिंगचे नवी टेक्निक वापरावी लागतील. ती टेक्निक नाही तसं नाही आहे, पण त्याच्यासाठी खूप खर्च लागेल. ती एक अतिशय अवघड असा भूगोल आहे, त्याच्यामध्ये सगळं करावं लागेल. आणि हे आत्ता सुरू केलं तर किमान 10 वर्ष लागतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता आपण असं काहीतरी स्थगित केल्यामुळं पाकिस्तानमध्ये हा काय उडेल, तिथल्या लोकांचं पाणी तुटलं जाईल वगैरे वगैरे, हे काही खरं नाही आहे. पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात त्यांचं पाणी आपण नक्की करू शकतो, त्याच्यावर परिणाम घडवू शकतो आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात होऊ शकतो. हो, म्हणजे कसं झालं, आतापर्यंत बरेच हल्ले झाले, काही झालं असलं तरी या कराराला हात लावला गेला नव्हता. पण हा जगातला एक असा काय आहे की ज्याच्यामध्ये युद्ध सुरू असताना सुद्धा त्या काळानुसार जे 2 कमिशनर नेमले असतात, वॉटर कमिशनर, एक भारताच्या बाजूनं एक पाकिस्तानच्या बाजूनं, ते एका बाजूला 2 देशांचं युद्ध चालू आहे त्यावेळेला ते एकमेकांची बोलत होती, बैठका करत होती. असा हा जगातला अपवादात्मक काळ आहे की ज्याच्यामध्ये आपण असं त्याच्या मागे एक मानवतेची पण भावना आहे की आपली भांडणं असतील तर आपण प्रसंगी युद्ध पण करू,
पण लोकांचं पाणी तोडायचं काही कारण नाही. पण पाकिस्ताननं इतक्या टोकापर्यंत आपल्याला यासाठी ढकललं आहे की आता सरकारला भाग पडलं की त्याचा आपण, पण त्याचा आता असं नाही की आपण आत्ताच ते करतो आहोत. गेली 5-7 वर्ष याचा विचार चालू आहे की ह्या काळाचा फेर आढावा घ्यावा, नव्यानं निगोशिएट करावं. 2022ला आपण इंटेंट जाहीर केला, 2024ला आपण ऑफिशियली सांगितलं की आम्हाला या काळावर नव्यानं वाटाघाटी करायच्या आहेत. त्यामुळं सिंधू काळावर काहीतरी नवं केलं पाहिजे हे सरकारच्या अजेंड्यावर होतंच, पण आता त्याला असं निमित्त मिळालं त्यातून आपण स्थगित करतो असं म्हणालो. कदाचित 10 वर्षानंतर ते लिव्हरेज आपल्या हातात असेल की आपण म्हणू तेव्हा, कारण या पाण्यावर पाकिस्तानमधला पंजाब आणि सिंधमधली बहुतांश शेती पिकते आणि पाकिस्तानमधली प्रामुख्यानं शेती पंजाबमधली शेती आहे. जसं आपल्याकडचा पंजाब सुपीक आहे तसंच पाकिस्तानमधला पंजाब पण सुपीक आहे, धान्याचं कोटा आहे. तिथं जर पाणी मिळालं नाही तर पाकिस्तानमध्ये निश्चितपणे हा काय उडेल, हा एक भाग झाला. हा झाला डिप्लोमॅटिक. दुसरा भाग असतो तो कायनेटिक ॲक्शनचा. कायनेटिक ॲक्शन म्हणजे काय तर प्रत्यक्ष लष्करी कारवाई करणं. आता याच्यामध्ये अनेक पर्याय असू शकतात. पर्याय काय काय असू शकतात तर एक जसं बालाकोटमध्ये केलं तशी काही ठिकाणं निवडणं, त्याच्यावर बॉम्बिंग करणं आणि ती ठिकाणं उद्ध्वस्त करणं. कारण सर्वसाधारणपणे इंटेलिजन्स आपल्याकडे असतं की कुठं कुठं दहशतवादी तळ आहेत. 2 प्रकारचे ॲक्शन होऊ शकतात. एक दहशतवाद्यांचे तळ ठरवून उद्ध्वस्त करणं, जे ओईनंतरच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये झालं, जे बालाकोटनंतर पुलवामानंतर आपण बालाकोटमध्ये हल्ला केला त्याच्यामध्ये झालं की ठरवून आपण दहशतवादी तळ, प्रशिक्षणाचे तळच उडवले. तिथं जर पाकिस्तानचं काही लष्कर संरक्षणासाठी असेल तर त्यांचं नुकसान झालं असेल, पण सिव्हिलियनवर कुठेही अटॅक केला नाही किंवा पाकिस्तानच्या लष्करी इस्टॅब्लिशमेंटवर पण हल्ला केला नाही. माहिती आहेत पाकिस्तानचे लष्करी तळ कुठे आहेत, त्याच्यावर नाही आपण हल्ले केले. दहशतवादी तळ आयडेंटिफाय केले, तिथेच हल्ले केले. आता आपल्याला ठरवावं लागेल की आपल्याला दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचे आहेत की पाकिस्तानच्या इस्टॅब्लिशमेंटवर हल्ला करून पाकिस्तानच्या त्यांना मदत आहेच. 100% आहे. पाकिस्तानचं लष्करच दहशतवादी तळ चालवते, ISI ट्रेनिंग देते. तरी पण मग असं आपण सरळ मार्गाने जातो नेहमी. आता नाही, त्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेसचा मुद्दा असतो की तुम्ही हल्ला कराल तर ती काही गप्प बसणार नाहीत. त्यांची मिलिटरी आहे, त्यांची प्रोफेशनल मिलिटरी आहे आणि जेव्हा 2 लष्कर एकमेकाच्या समोर येतात तेव्हा सर्वंकष युद्धाची शक्यता असते. तर हे सर्वंकष युद्ध टाळून पाकिस्तानला पनिश कसं करायचं याचा विचार प्रामुख्यानं व्यूहात्मक जगात केला जातो. याचं कारण काय, सर्वंकष युद्ध हे टेबलवर बसून बोलायला सोपं आहे, स्टुडिओमधून सांगायला सोपं आहे की आपण लाहोर घेऊ, आपण अमुक करू, किंवा तिकडच्या बाजूने टीव्हीवरचे लोक असंच काहीतरी बडबडत असतात. त्याला काही फायदा नाही. याचं कारण काय, युद्ध हे खूप अतिशय भयानक अशी गोष्ट असते. 10-12 दिवसाच्या युद्धातून देश 10-10 वर्ष मागे जातात इकॉनॉमिकली आणि त्याची किंमत ही आपल्यापैकी प्रत्येकाला चुकावी लागते. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशावर त्याचा परिणाम होतो, तुमच्या माझ्या विकासावर होतो, तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्यांवर होतो. युद्ध लढवणं ही जे शस्त्रांचे कारखानदार आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असते. ज्या देशांमध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न आहेत, ज्या देशांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त जनता 2 वेळचं पोट भरू शकत नाही, अशा देशांनी युद्ध करायचं का त्याच्यापेक्षा वेगळे मार्ग अवलंबायचे, अशा प्रकारचा डिबेट असतो. याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानला पनिश करू नये, कारण ते ज्या प्रकारच्या कारवाया करतात त्याला पाकिस्तानला झटका द्यावाच लागेल, त्याला धडा शिकवावाच लागेल. त्याच्यामध्ये काही प्रमाणात कायनेटिक ॲक्शन ही निश्चित असेल. त्यामुळं जे तज्ज्ञ आहेत म्हणजे HS पनाग यांच्यासारखे, जनरल HS पनाग आहेत, कमोडोर उदय भास्कर आहेत, नरवणे आहेत जे माझे लष्कर प्रमुख होते, किंवा HS हुडा आहेत की ज्यांनी ओईनंतरच्या सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व केलं होतं. या सगळ्या तज्ज्ञांनी या प्रकारच्या गोष्टींवर भाष्य करताना सातत्याने हे सांगितलं आहे की सर्वंकष युद्ध हा शेवटचा पर्याय असतो की ज्याचा खूप म्हणजे तो होऊ नये असं नाही, गरज पडली तर भारताला तेही करावं लागेल, भारताचं लष्कर त्याच्यासाठी पण समर्थ आहे. पण युद्ध नाही, पण पाकिस्तानला पनिश करायचं, याच्यामध्ये काय काय थ्रेशहोल्ड असू शकतात तर त्याच्यावर निश्चितपणे स्ट्रॅटेजिक कमिटी विचार करते. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं, मुझफ्फराबाद नावाचे पाक व्यक्त काश्मीरमधलं एक शहर आहे की जिथं मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे तळ आहेत, तर त्या मुझफ्फराबादवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बिंग करणं, कदाचित तिथंच लष्कर पाठवणं आणि तिथं संपूर्ण नष्ट करणं, अशा प्रकारची कारवाई असू शकते. मुईद नावाचं एक छोटं गाव आहे जे लाहोरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तिथं लष्करी तोयबाचा मोठा तळ आहे. आता असं म्हटलं जातं की ज्या TIFनं हा हल्ला घडवला ती लष्करी तोयबाशी जोडलेली संघटना आहे. लष्करी तोयबाने यापूर्वी अनेक हल्ले केले आहेत, जैश ए मोहम्मदनं हल्ले केले आहेत. आताच हल्ला जैश ए मोहम्मदनं केला की लष्करी तोयबा माग आहे, याच्याविषयी वेगवेगळी मतं आहेत. पण ज्या लष्करी तोयबाचा मोठा तळ मोहितकीमध्ये आहे तर तिथं हवाई हल्ले करायचे आणि तो तळ संपूर्ण नष्ट करायचा, अशा प्रकारची ॲक्शन असू शकते. किंवा आणखी एक ॲक्शन असू शकते की टार्गेटेड ॲसेसिनेशन करणं, म्हणजे जे कुणी याला जबाबदार आहेत, मग ते पाकिस्तानच्या लष्करामधले असोत किंवा दहशतवाद्यांचे संबंधातले असोत. हे जसं मुंबईच्या हल्ल्याला आपण म्हणतो की झकीर उल लखवी हा
लष्कर तोयबाचा कमांडर जबाबदार आहे किंवा हाफिज सय्यद जबाबदार आहे. तर अशा माणसांना आयडेंटिफाय करायचं. आणि जसं अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारलं, ऐमान अली जवाहीला मारलं, किंवा इस्रायल अशा प्रकारचे अटॅक करून टार्गेटेड किलिंग करतं. तर अशा प्रकारची लोकांना एलिमिनेट करणं आणि एक धडा देणं की तुम्ही जर असं कराल तर आम्ही तुम्हाला तुमच्या आता सर तुम्ही तुम्ही उल्लेख केला की आयबीचा, इंटेलिजन्स ब्युरोचा, मग त्यांचा रोल काय होता जेव्हा हा हल्ला होत होता? तेव्हा त्यांना पण काहीतरी सुगावा लागलाच असेल ना तेव्हा. IB, मग सुरक्षा यंत्रणा कुठे कमी पडली का तेव्हा? IB, लष्कर, BSF, CRPF, काश्मीरचे पोलीस, या सगळ्यांची आपली आपली इंटेलिजन्स यंत्रणा असते. प्रत्येक फोर्सचा स्वतःचा इंटेलिजन्स गॅदरिंगची मेकॅनिझम असतं आणि ते प्रत्येकजण इंटेलिजन्स गॅदरिंग करत असतात. इंटेलिजन्स फेल्युअर बोल म्हणजे हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? तर इतका मोठा हल्ला झाला आणि आपल्याला तो कळाला नाही आणि पटकन आपले सुरक्षा जवान कुठल्याही स्वरूपाचे पोलीस असतील किंवा लष्करी जवान असतील तिथं पोचले नाहीत, हे वास्तव आहे. आणि त्यात काही त्रुटी राहिल्यात का? तर 100% त्रुटी राहिल्यात. त्याचा आढावा सरकार घ्यायला पाहिजे. कुठलेही सरकार कोणाचा असेल तर इथे त्यांना घ्यावा लागेल. हा एक भाग. पण जेव्हा एखादा असा मोठा हल्ला होतो तेव्हा या एजन्सी ज्या आहेत, सिक्युरिटी एजन्सी ज्या इंटेलिजन्स गॅदर करत असतात, त्यांनी त्याच्या आधी 10 हल्ले तरी निश्चितपणे थांबवलेले असतात. कारण इंटेलिजन्स गॅदरिंग ही सतत चालणारी प्रोसेस आहे. आणि मग कुठेतरी आपण बातमी वाचतो की आज चकमक झाली, 4 दहशतवाद्यांचा खात्मा झाला, एखादा भारताचा जवान किंवा ऑफिसर जखमी झाला किंवा शहीद झाला, ह्या बातम्या आपण वाचतो. हे इंटेलिजन्स गॅदरिंगच्या आधारावर केलेलेच कारवाई असतात आणि त्यामध्ये असे अनेक हल्ले टाळलेले असतात. त्यामुळे सरसकट आपण सगळं फेल झालं आहे असं मानायचं काही कारण नाही. पण पर्टिक्युलरली या हल्ल्याच्या बाबतीत जिथं हा हल्ला झाला तिथं कुठलीही गाडी जात नाही, वाहनाची व्यवस्था नाही आहे, घोड्यावरून जावं लागते किंवा चालत जावं लागते. अशा ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात, हे उघड दिसते. सगळ्या यंत्रणा केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत, सगळी सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. आणि केंद्र सरकार काही दिवस आधी सगळे मंत्री सांगत आहेत की काश्मीर आता सुरक्षित झालं आहे, इथल्या दहशतवाद्यांचा आम्ही कंबरडं मोडलं आहे, असे तुम्ही दावे करता. तेव्हा आपल्या लक्षात यायला पाहिजे की अशा ठिकाणी काही घडू शकतं आणि ती दक्षता घेतली नाही एवढं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. पण सरसकट इंटेलिजन्स एजन्सींना किंवा सुरक्षा यंत्रणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करावं असं मला काही वाटत नाही. ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स मिळवत असतात, त्याच्यावर काम होत असतं. त्यामुळं त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा जो भाग आहे की कायनेटिक ॲक्शनमधला लिमिटेड युद्ध करण्याचा, म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून काही कारवाई करायची, काही प्रदेश ताब्यात घ्यायचा किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करायची की ज्याचा झटका बसला पाहिजे किंवा काही किंवा आपण पीओकेच पूर्ण घेऊ शकतो ना. तो एक ऑप्शन असू शकतो. पण POK घेण्याचा कुठलाही प्रयत्न म्हणजे पाकिस्तान थेट युद्ध करायला उठेल आणि मग ते फक्त पाकिस्तानपुरतं राहणार आहे, म्हणजे POK किंवा काश्मीरपुरतं राहणार नाही. त्याची एक आघाडी पंजाबमध्येच उघडली जाईल, एक आघाडी राजस्थानमध्ये उघडली जाईल, एक आघाडी गुजरातच्या बॉर्डर उघडली जाईल, कदाचित सी रूटनं म्हणजे समुद्रमार्गे एखादी आघाडी उघडली जाईल आणि हवाई मार्गे तर होईलच. म्हणजे एक खूप मोठं व्यापक युद्ध सुरू होईल. तर त्या व्यापक युद्धाकडे आपण जायचं का? जाऊ शकतो का? तर जाऊ शकतो. जायचं का असा प्रश्न आहे. पाकव्याप्त काश्मीरमधला आणखी एक असा भाग आहे की या भागातला काही भाग हा आता तिथं चीनची उपस्थिती आहे. म्हणजे तो जो CEPC मधला कॉरिडॉर आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्यातला काही भाग या पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. तिथं चीनचे लोक आहेत आणि त्या नागरी देशांमध्ये कदाचित चीनचे सैन्य असण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तो भाग पाकिस्ताननं चीनला काही प्रमाणात दिलेला पण आहे काही भाग. तर तिथं आपण हल्ला केला तर स्वाभाविकपणे चीन त्यामध्ये उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला एक पुन्हा आणखी व्यापक स्वरूप येऊ शकतं. एकाच वेळेला चीन आणि पाकिस्तानची झगडायचं का असा पण त्याच्यामध्ये मुद्दा असू शकतो. त्यामुळं पाकव्याप्त काश्मीर घ्या म्हणणं, ते घ्यायचंच भारतानं ठरवलं तर कदाचित घेता पण येईल. पण त्याच्यामध्ये हे सगळे प्रोज अँड कॉन्स आहेत. त्याचा विचार सरकार आणि सगळे हे जे काही सुरक्षा व्यवस्थेतले लोक आहेत, तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख वगैरे, हे त्याच्यावर गांभीर्यानं विचार करत असतील. त्यामुळेच या सगळ्या ॲक्शनला प्रत्यक्षात उशीर लागतो असं मला वाटतं. हां, कारण खूप दिवस आता मध्ये लोटलेत की लगेच असं काही अजून ऍक्शन घेतलेली नाहीये, फक्त एक एक छोटे छोटे निर्णय घेतले जात आहेत. पण असंही वाटतंय की या छोट्या छोट्या निर्णयातून काहीतरी मोठी ऍक्शन घेतली जाईल. होऊ शकते. काय होईल हे सांगणं कठीण आहे, कारण शेवटी हा सरकारने त्या वेळेच्या सरकारनं घ्यायचा निर्णय. शेवटी काय असतं की सरकार काही म्हणू दे की आम्ही लष्कराला काय म्हणतात हल्ली खुली छूट दिली आहे, तर हे म्हणणं गोष्ट वेगळी. लष्कराला असं स्वातंत्र्य देणं याचा अर्थ काय असतो? तर लष्करानं कुठं कधी हल्ला करायचं हे ठरवावं, त्याचे कंट्रोल्स काय असावे ठरवावे, कुठली आघाडी ओपन करावी ठरवावं, हे लष्कराला स्वातंत्र्य दिलं. पण
हल्ला करायचा की नाही हा पॉलिटिकल डिसिजन असतो. हा कायमच सरकारनं घ्यायचा निर्णय असतो. लोकशाहीमध्ये कधीच लष्कर हल्ल्याचा निर्णय घेत नाही. तो सरकारनंच घ्यायचा असतो आणि तशीच व्यवस्था असली पाहिजे. लष्कराच्या मनात आलं म्हणून हल्ला केला, अशा प्रकारची व्यवस्था लोकशाहीमध्ये असणं काही चांगलं लक्षण नाही. आणि आपल्या देशामध्ये असं कधीच झालेलं नाही, आत्तासुद्धा होणार नाही. सरकारच निर्णय घेईल. त्यामुळं सरकारनं ठरवायचं आहे की पॉलिटिकल फॉलोआउट काय याचा. जसं संसदेवर हल्ला झाल्यानंतर प्रश्न असा होता की काय करायचं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाल्याचं सांगतात की आपण हल्ला करू, आपण पाकिस्तानला धडा शिकू, हे सगळं काय, पण आपला मोटिव्ह काय. म्हणजे बांगलादेशच्या युद्धामध्ये आपला मोटिव्ह होता की बांगलादेश स्वतंत्र करायचा. कारगिलच्या युद्धामध्ये आपला मोटिव्ह होता की कारगिलमधून त्या टेकड्यांवर बसल्या पाकिस्तानी लोकांना हाकलून द्यायचं. हा आपला मोटिव्ह स्पष्ट होता. आत्ता आपला मोटिव्ह काय. म्हणजे आपल्याला संताप आला म्हणून आपण हल्ला केला असं म्हणायचं का. तर हे आंतरराष्ट्रीय राजकारणात काही टिकणारं कारण नाही आहे. तर त्याला काहीतरी क्लिअर मोटिव्ह पाहिजे. तर आत्ता आपल्या सरकारला पण असं ठरवावं लागेल की दहशतवादी हल्ला झाला म्हणून आम्ही प्रतिकार केला हे बरोबर आहे, पण आपला अंतिमता हेतू काय आहे. तर पाकिस्तानला धडा शिकवणं हे झाला ब्रॉड हेतू. धडा शिकवायचं म्हणजे काय. तर मग पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायचं का पाकिस्तानला इतकं लष्कराचं कंबरडं मोडायचं की त्यांना उभं राहता येऊ नये, की त्यांचे आण्विक तळ नष्ट करायचे. म्हणजे असे वेगवेगळे ऑप्शन असू शकतात. तर यातल्या कुठल्या ऑप्शनवर सरकार अंतिम निर्णय घेईल त्याच्यावर तिन्ही दलाच्या समन्वयातून हल्ला अवलंबून असेल. मला वाटतं की वेळ लागतो, तो त्यातून वेळ लागतो आणि त्याच्याकडं आपण गांभीर्यानं बघायला पाहिजे. त्याच्याकडं सरकार काय करतंय, सरकार निभळत आहे का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आत्ता देऊ नयेत. कारण शेवटी सरकारला देशाच्या वतीनं निर्णय घ्यायचा आहे आणि त्याचे पुढचे परिणाम म्हणजे फक्त लष्करी परिणाम नाही, त्याचे आर्थिक परिणाम पण असतात. या सगळ्याचा विषय आणि जागतिक राजकारण आहे. शेवटी हल्ला झाल्यानंतर सगळ्या देशांनी काय सांगितलं की आम्ही दहशतवादाचा निषेध करतो. म्हणजे दे आर सपोर्टिंग इंडिया. दे आर सपोर्टिंग इंडिया ओनली फॉर अगेन्स्ट टेररिझम. त्यानंतरचं त्यांचं दुसरं वाक्य काय असतं, तर दोन्ही देशांनी आता थोडंसं हे ठेवावं, म्हणजे शांतता पाळावी, समन्वयानं काय प्रश्न सोडवा. असं कोणी म्हणत नाही की दहशतवादी हल्ला तुमच्यावर झाला म्हणून आता तुम्ही जा युद्ध करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं कुठलाच देश म्हणत नाही आहे. त्यामुळं जागतिक राजकारण पण समजून घ्यायला पाहिजे. अगदी अमेरिकेनं सुद्धा त्या डोनाल्ड ट्रम्प पण म्हणाले की पाकिस्तान हे आमचा मित्र आहे, भारत हे आमचा मित्र आहे, दहशतवादी हल्ला झाला हे वाईट झालं आणि दोघांनी आता त्यातून मार्ग काढला पाहिजे. हे जागतिक राजनयाची भाषा ही अशीच गुढीगुढी असते. त्याच्या आत काही लोक सपोर्ट करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ रशिया आपल्याला सपोर्ट करण्याची शक्यता जास्त, चीन पाकिस्तानला सपोर्ट करण्याची शक्यता जास्त, अमेरिका किंवा पाश्चात्य देश हे जास्त ताणू नये ह्याच्याकडे जातील. कारण ऑलरेडी आता आपल्या बरेच सगळ्याच देशांसोबतचे संबंध चांगले झाले आहेत, आधीपेक्षा खूप चांगले सुधारले. संबंध चांगले आहेत, भारताविषयी लोकांना जगामध्ये आस्था आहे, हे सगळं काय आहे. पण युद्ध झालं तर लोक तुमच्या मतीला येत नाहीत. आपल्यापेक्षा युक्रेनचे आणि अमेरिकेचे संबंध अतिशय चांगले होते. आपल्यापेक्षा युक्रेनचे आणि युरोपियन युनियनचे संबंध अतिशय चांगले होते. म्हणून युद्ध झाल्यानंतर अमेरिकेनं सैन्य पाठवलं नाही, जास्तीत जास्त हत्यारं पाठवली. त्यामुळे आपलं युद्ध आपल्यालाच लढायचं असते. त्यात मदत जास्तीत जास्त कोण करू शकतो याचा आपण अंदाज घ्यावा. म्हणजे शेवटी आपले परराष्ट्र मंत्री असं म्हणाले पाश्चात्यांच्या याच्यावर, आम्हाला आता मदत कोण करणं हे महत्त्वाचं आहे, आम्हाला शिकवणं हे नको आहे, बरोबर असं म्हणाले ते. कारण त्यांना कदाचित तो एक उद्रेक झाला असेल त्यांचा की तुम्ही आम्हाला काय शिकवताय आता, की हल्ला आमच्या देशावर झाला आहे आणि तुम्ही आता शांत राहा, अमुक करा तमुक करा असे जे सल्ले देत असाल तर ते योग्य नाही. हा एक संतापाची प्रतिक्रिया आहे. पण कितीही संतापाची प्रतिक्रिया दिली तर जगातला हे असाच चालतो. आपण काय सांगितलं रशियाला की ही युद्धाची वेळ नाही असं सांगितलं ना. नाही आपण काय रशियाच्या बाजूने उभं राहिलो का युक्रेनच्या बाजूने उभं राहिलो, असंच केलं आपण. पॅलेस्टाईनच्या युद्धात पण आपण असंच म्हणालो की सामान्य माणसांना झळ लागू नये आणि हे युद्ध लवकर संपावं. तिथं पण इस्रायलची अपेक्षा असेल ना की भारतानं आमच्या बाजूने उभं राहावं, पॅलेस्टाईनची अपेक्षा असेल भारतानं आमच्या बाजूने उभं राहावं. पण आंतरराष्ट्रीय राजकारण हे याच पद्धतीने चालतं. त्यामुळे हे सगळं सरकारला कळते, या प्रतिक्रिया काय आहे ना हे पण कळते. त्यामुळे हे सगळं गृहीत धरून आपल्याला आपली ॲक्शन ठरवायची असते. त्यामुळे ते वेळ लागतो असं म्हणून. मग या सगळ्यांमध्ये माध्यमांचा काही रोल असतो, कारण या ज्या सगळ्या बातम्या होत्या त्या सगळ्या सामान्य लोकांना या माध्यमांकडूनच कळाल्या होत्या. त्या दिवशी सकाळी काय झालं हे माध्यमांकडूनच कळालं आणि फास्ट सोशल मीडिया असल्यामुळे बातम्या लवकर पोहोचल्या लोकांपर्यंत. कुठल्याही युद्धामध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये माहिती हे वेपन बनतं. हे माहिती हे जितके बॉम्बगोळे, तोफगोळे आणि विमानं वेपर आहेत तितकंच धारदार शस्त्र आहे माहिती. त्यामुळे युद्धाच्या काळामध्ये अफवा, वदंता, खोटी माहिती, अपमाहिती पसरवणं हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं. तुम्ही पाकिस्तानातली वर्तमानपत्र, पाकिस्तानातले चॅनल बघा, त्याच्यावरचा जो माहितीचा माळ आहे तो सतत असा आहे की आपला देश इतका स्ट्रॉंग आहे की सहज युद्ध जिंकेल. वास्तव काय आहे जगाला माहिती आहे.
त्यामुळे तिथल्या लोकांना असं वाटतं की काय युद्ध करत नाही. भारतात आपण काय बघतो तर याच प्रकारे एक सरकारवर कदाचित दबाव टाकण्या इतकं सतत धडाका शिकवत नाही अशा प्रकारचा एक हां दबाव असतो. तर हे या नॅरेटिव्हच्या मागं न जाता आपण सरकारच्या मागं उभं राहायला पाहिजे, यात काही शंका नाही. आता राजकीय बाकी सगळे मतभेद बाजूला सारून पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा लढायचा मुद्दा असेल तेव्हा आपण सरकारच्या मागं उभं राहायला पाहिजे, यामध्ये काही शंका नाही. सरकारच्या चुकांविषयी प्रश्न विचारले पाहिजेत का? 100% विचारले पाहिजेत. त्याच्यापासून सरकारची सुटका नाही. पण जेव्हा युद्ध असतं तेव्हा आपण सरकारच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. ते करत असताना चुकीची माहिती पसरणार नाही, लोकांमध्ये विनाकारण घबराट पसरणार नाही, या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे दुर्दैवानं आपल्याकडं 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेला झालं मुंबईवरच्या, हे सगळे डिटेल्स आपले चॅनल दाखवत होते. हां कुठून सैन्य आलं, कुठून ते कमांडो आले, ते हेलिकॉप्टरमधून कसे उतरत आहेत. म्हणजे पाकिस्तानमध्ये जे हँडलर बसले होते त्यांचे, मेजर इक्बाल नावाचा ISIचा एक ऑफिसर हे ऑपरेशन हँडल करत होता असं म्हटलं जाते, की जो आपल्या ताब्यात कधीच आला नाही. झकीवर लखवी ते ऑपरेशन हँडल करत होता. डेव्हिड काय नाव त्याचं, अमेरिकेच्या ताब्यात आहे तो, तर तो हेडली, तर तो ह्या ऑपरेशनचं एका हातानं संचालन करत होता. तर यांना माहिती ते दहशतवादी तर देत होते, त्यांच्याशी ते बोलत होते, पण हे सगळं भारताच्या TV चॅनलवर दिसत होतं ना. हो, ती live सुरू TV होतं चॅनल तसं. पाकिस्तानमध्ये पण दिसत होती. त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत. युद्धामध्ये लष्कराची मुवमेंट कुठून कुठं होते, आता ती माहिती काढायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सॅटेलाईट मुवमेंट करतात, दोन्ही देशांनी एकमेकामध्ये एक इंटेलिजन्सचं जाळं पसरलेलं असतं वगैरे वगैरे. पण माध्यमांनी हे टाळायला पाहिजे की ज्याचा युद्धाच्या आउटपुटवर परिणाम होईल, भारताच्या लष्करी कारवाईवर परिणाम होईल, अशा प्रकारच्या डिटेल्स देता कामा नयेत. या प्रकारच्या गोष्टी आपण निश्चितपणे टाळायला पाहिजेत. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होईल अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी डिस्कस करायचं टाळायला पाहिजे. तुम्ही जर बघाल तर जेव्हा जेव्हा लष्करी ऑफिसर चर्चेमध्ये येतात तेव्हा ते कदाचित आक्रमक बोलत असतील, ते कदाचित रिटायर झाल्यानंतर लोक जास्त मोकळे होतात त्याप्रमाणे बोलत असतील, पण ते सुरक्षेची गुपितं कधी कुठल्याही पद्धतीनं सांगत नाहीत. हो ते ॲक्शन कुठं होईल हे कधीच सांगत नाहीत. ते स्पेक्युलेट करतायत, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, पण काय होईल हे कधीच सांगत नाहीत. याचं कारण काय, तर हे टाळायचंच असतं, ह्या गोष्टी गोपनीयच असतात. तर माध्यमांनी पण हे टाळायला पाहिजे. आजकाल खूप जास्त सुरू आहे हे की प्रत्येक गोष्टीची हा म्हणजे बातमी आमच्याकडे केली एवढी जाते अनवस्था की आहेत, त्यांच्याकडे तेवढी अनवस्था आहेत. या प्रकारचे काय खेळ करण्यात काय अर्थ नाही. कारण जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा हत्यारांच्या पेक्षा सैनिकांचं मनोधैर्य काय याच्यावर खूप म्हणजे त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. 65च्या युद्धामध्ये आपल्यापेक्षा आधुनिक हत्यारं पाकिस्तानकडे होती. हे पॅटर्न रणगाडा त्या काळातला सगळ्यात आधुनिक रणगाडा होता, पण म्हणून भारताच्या सैन्याने खुळखुळा केला नसता. याचं कारण काय, तर मनोधैर्य त्या सैन्याचं इतकं जबरदस्त होतं, त्यामुळे ते शक्य झालं. त्यामुळे केवळ हत्यारानं युद्ध जिंकलं जात नाही. हो. त्यामुळे या प्रकारचं पॅरल ठीक आहे, आता आपण खूप हत्याराच्या बाबतीत पण सुपीरियर आहोत पाकिस्तानपेक्षा, पण या प्रकारच्या तुलना करणं आणि युद्धजीव वाढवण्याचं काही कारण नाही. युद्ध करायचं का नाही, कधी करायचं हे सरकार ठरवेल, त्याप्रमाणे ते ॲक्शन होईल. हो तुम्ही आता म्हणलं तसं आपल्याकडे तर जर अण्वस्त्र म्हणलीत किंवा अनेक अशी वेपन्स आहेत जे गेली काही वर्षात नवीन तयार करण्यात आली, मागवण्यात आली. त्यामुळे आपण त्या बाबतीत परिपूर्ण आहोत की आत्ता या क्षणी युद्ध झालं तरी आपण लढू शकतो. तिन्ही आपले जे दल आहे त्यासाठी सुसज्ज आहेत. पण याही स्थितीत जो पॉलिटिकल निर्णय जो काही होईल तो आपल्याला स्वीकारावा लागेल आणि त्याच्या मागे आपल्याला उभं राहायला लागेल ॲज अ इंडियन म्हणून. अर्थातच. आणि हे पण आता बघितलं तर सोशल मीडियावर असेल त्याचाही इम्पॅक्ट त्याने असा करून घेतलाय की जे सेलिब्रिटीज होते पाकिस्तानचे किंवा पाकिस्तानचे न्यूज चॅनेल्स आणि चॅनेल्स होते की सिरियल्स वगैरे असायचे ते पूर्ण बॅन करण्यात आले इंडियामध्ये. नाही, त्याचा एकच हे असतो, एक तर काय म्हणतात की असे जेव्हा तणावाचे हे असतात, प्रसंग असतात, तेव्हा सुरुवातीचे जे काही मेजर्स आहेत म्हणजे दाखवण्याचे की बाबा आम्ही तुमचं आम्हाला मान्य नाही हे सांगण्याचे. जसं चीनचा गलवानमध्ये जे काही केलं त्यानंतर आपण चीनने ॲपवर बंदी घातली. आता ॲपवर बंदी घालून काहीच होत नाही, म्हणजे त्यानं काही फार मोठा फरक पडत नाही, पण एक दाखवण्याचा भाग असतो की आम्हाला तुमची कारवाई ॲक्शन मान्य नाही आहे. पाकिस्तानमधली चॅनल बंद करण्यामागं तेवढंच नाही आहे, तर त्यातली अनेक चॅनल्स ही भारताविरोधात द्वेष पसरवणारी चॅनल आहेत आणि ती चॅनल चुकीची माहिती, प्रोपगंडा, फॉल्स प्रोपगंडा करणे. हे पाकिस्तानमधल्या अनेक चॅनलवर एक सतत नॅरेटिव्ह चालवलं जाते की हे फॉल्स फ्लॅग ऑपरेशन आहे. फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हणजे काय, तर एखाद्या देशानं स्वतःच करायचं, म्हणजे आपणच आपल्या लोकांना मारायचं किंवा ऑपरेशन घडवायचं आणि जगाला असं दाखवायचं की दुसऱ्या देशानं केलं. या प्रकारचं नॅरेटिव्ह पाकिस्तान मांडायचा प्रयत्न ते खोटं आहे अर्थातच.
याचे पुरावे भरपूर पुरावे भारताने दिले आहेत की हा हल्ला तुमच्या देशातून कसा आला, पाकिस्तानी नागरिक त्यामध्ये सहभागी आहेत, हे सगळं आहे. पण असं असताना सुद्धा पाकिस्तान हे सतत सांगायचा प्रयत्न करतो. आता तो प्रोपगंडा आपल्या देशात येऊ द्यायचा का? तर काहीच कारण नाही येऊ द्यायचा. त्यामुळे सरकारनं त्या प्रकारची यूट्यूब चॅनल, त्या प्रकारचे प्रसार करणारी चॅनल ही बंद केली. त्यात काही सिरियल चालवणारी चॅनल पण बंद झाले असतील की ज्या सिरियल आपल्याकडच्या लोकांना पण आवडत होत्या. कदाचित लोक आवडीनं बघत असतील. पण तणावाच्या काळामध्ये हा फॉलोआउट असतो, त्याला काही इलाज नाही, ते मान्य करायला पाहिजे. सरकार म्हणून या प्रकारची मेजर घेतं तेव्हा कदाचित दोन आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी होत असतील तर त्या मान्य केल्या मान्य पाहिजे. करायला हवे. ॲज अ नागरिक म्हणून आपण त्या आपण सगळ्या स्वीकारलं गोष्टी पाहिजे. फॉलो करायला हवेत. सर, अतिशय म्हणजे सखोल अशी माहिती तुमच्याकडून मिळाली. कारण बऱ्याच न्यूज चॅनल असेल किंवा बऱ्याच लोकांकडून असं होतं की मग हे असं एकतर आर किंवा पार अशा पद्धती, किंवा मग निगेटिव्ह सगळ्या कमेंट्स किंवा निगेटिव्ह गोष्टी केल्या जातात, याच्यामध्ये एक आपण बोलल्या लक्षात घ्यायला जातात. पाहिजे की युद्ध करायचं कशासाठी याच्याविषयीची स्पष्टता असल्याचे युद्ध करता येत नाही किंवा करू नये. अफगाणिस्तानचं युद्ध अमेरिकेनं केलं होतं ते दहशतवाद संपवण्यासाठी. संपला का दहशतवाद? तर शेवटी अफगाणिस्तानातून 20 वर्षानं अमेरिकेला मागे यावं लागलं आणि ज्या तालिबानच्या विरोधात युद्ध केलं त्या तालिबानच्या हातात सत्ता गेली. त्यामुळे युद्धाचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजेत. बरोबर. आपल्या सुदैवानं भारताच्या आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा पाकिस्तानची युद्ध झाली तेव्हा तेव्हा आपले ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झाले, पाकिस्तानचे ऑब्जेक्टिव्ह पराभूत झाले. त्यामुळे आपल्याकडं ती समज आहे, तो पोक्तपणा आहे भारताच्या लष्करी नेतृत्वात आणि राजकीय नेतृत्वात, पक्ष कुठलाही असो. आपल्याला या सरकारविषयी आपली मतं वेगळी असू शकतात, पण एकूण आपल्या व्यवस्थेमध्ये तो पोक्तपणा आहे की आपली उद्दिष्टे काय ठेवायची आणि ती साध्य करायची, पाकिस्तानची उद्दिष्टे पराभूत करायची. मला वाटतं तेच घडावं. हा. आणि मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मग नागरिकांनी या आत्ताच्या घटनेमध्ये कसं स्वतःला स्टेबल ठेवलं पाहिजे, किंवा काय आपला रोल असला पाहिजे नाही, नागरिकांचा? एक तर जे घडलं ते वाईट घडलं, त्याच्यामध्ये एक आपण विचार केला पाहिजे की पाकिस्तानला काय घडवायचं आहे. म्हणजे युद्ध कुठलेही झाल्यानंतर, युद्धानंतर ज्याचं ॲनालिसिस होतं, कोण जिंकलं कोण हरलं कशावर ठरतं. तर युद्ध सुरू करणाऱ्यांचे मोटिव्ह साध्य झाले की नाही, त्याला प्रतिकार करणाऱ्यांचे मोटिव्ह साध्य झाले की नाही याच्यावर ठरतं. तर आत्ता पाकिस्ताननं हा जो दहशतवादी हल्ला घडवला त्याच्या मागचा त्यांचा हेतू काय आहे? तर मी मगाशी म्हणाल तसं मुनीर म्हणतायत की द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतानुसार हिंदू मुस्लिम वेगळे आहेत आणि त्यांना असं दाखवायचं आहे की काश्मीरमधले लोक भारतावर खुश नाही आहेत आणि तो जो काही दहशतवादी हल्ला आहे तो काश्मीरमधल्या लोकांनी भारताच्या विरोधात केलेला हल्ला आहे असं त्यांना दाखवायचं आहे. आणि तो हल्ला काय केला आहे तर ते भारतावर खुश नाहीत म्हणून हिंदूंवर खुश नाहीत म्हणून हिंदूंवर हल्ला केला. स्वाभाविक भारतामध्ये प्रतिक्रिया काय उमटेल? तर बघा, पाकिस्तानचे लोक किंवा काश्मीरी लोक हे हिंदूंवर हल्ला करत आहेत आणि हिंदू धोक्यात आहेत म्हणून आपल्याकडे काय ते बोर्ड वगैरे लागले, मेसेज फैले की जात नाही पूछी, प्रांत नाही पूछा, धर्म पूछा, किंवा या प्रकारचे बोर्ड लागले. आता असं करणं म्हणजे आपण हिंदू मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणं. नेमकं तेच पाकिस्तानला पाहिजे. त्यावेळेला जर आपण उभे राहिलो, जसं त्या हल्ल्यात बळी पडलेल्यांचे नातेवाईक उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काश्मीरमध्ये मदत केली ती सगळी मुस्लिमांनी केली. घोड्यावाला मुस्लिम, टॅक्सीवाला मुस्लिम, हॉटेलवाला मुस्लिम, शिकायवाला मुस्लिम, या सगळ्यांनी मदत केली. त्यांनी सुरक्षित ठेवलं, त्यांनी पटकन हलवलं. त्यामुळं तिथं सामान्य माणसांमध्ये काही हिंदूंच्या विरोधात द्वेष नाही आहे. तसाच उरलेल्या भारतामध्ये मुस्लिमांच्या विरोधात द्वेष असता कामा नये. आपली लढाई दहशतवाद्यांची आहे, आपली लढाई दहशतवादाच्या फिलॉसॉफीची आहे जी धर्मांधतेशी जोडली आहे. कुठलीही धर्मांधता वाईट, इस्लामिक दहशतवाद तितकाच वाईट, त्याच्या विरोधात आपण असायला पाहिजे. आणि त्याच्या आडानं हिंदू मुस्लिम द्वैत माजवणं, हिंदू मुस्लिम द्वेष तयार करणं याच्या विरोधात असायला पाहिजे. ते जर आपण केलं तर मला वाटतं की पाकिस्तानचा मोटिव्ह साध्य झाला नाही. जे तिथं काश्मीरमधल्या मुस्लिम लोकांनी दाखवून दिलं, किंवा अतुल कुलकर्णीसारखा अभिनेता जातो आणि म्हणतो की काश्मीर माझा आहे म्हणून मी इथं आलो. जेव्हा कोणी येत नसतात तेव्हा येणं याला एक महत्त्व आहे. तर ते आहे दाखवून देणं की आम्ही एक आहोत. ते पाकिस्तानच्या विरोधात पाकिस्तानला मारलेला तडाखा आहे. मग बाकीचं जे आहे आपलं लष्कर कारवाई करेल त्याच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. तिथं ऑब्वियस आहे, ते भारतीय नागरिक म्हणून आपलं कामच आहे. पण प्रोपागंडा वयामध्ये आपण पाकिस्तानच्या जाळ्यात अडकू नये हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही एक आहोत असं युद्धाच्या काळात दाखवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर सर. तुम्ही म्हणजे चर्चा खूप जास्त सखोल आणि चांगल्या पद्धतीने झाली, जेणेकरून आम्हा नागरिकांना पण कसं वागायचं हे पण कळालं आणि सरकारची काय धोरणं असतील ही सुद्धा विस्तृतरित्या आम्हाला समजली. आणि पहलगाम हल्ल्यामध्ये जे काही लोकांचे मृत्यू झालेत त्यांच्या आत्म्याला पण शांती मिळो अशी आपण प्रार्थना करूया. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुमची काही मते असतील तर नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार.